महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिरपूर उपविभागीय कार्यालय समोर निदर्शने। लोकशाही विरोधी आणि मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या विशेष जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी संघटनांच्या वतीने आज दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। या विधेयकाविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे की विशेष जनसुरक्षा विधेयक 2025 हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असून यामुळे मत मांडण्याचा, शांततामय आंदोलन करण्याचा आणि विरोध व्यक्त करण्याचा अधिकार धोक्यात येईल। सरकार कोणतेही जनविरोधी धोरण अंमलात आणल्यास त्या विरोधात आवाज उठवण्याचा मूलभूत लोकशाही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न या विधेयकातून होतो आहे। त्यामुळे सदर विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिरपूर तालुका युनिटचा सक्रिय पाठिंबा असून यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून भूमिका मांडली। यामध्ये ॲडव्होकेट कॉम्रेड हिरेलाल परदेशी, राज्य कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट कॉम्रेड संतोष पाटील, तालुका सचिव कॉम्रेड भरत सोनार, सहसचिव कॉम्रेड जितेंद्र देवरे, शहर सचिव ॲडव्होकेट कॉम्रेड सचिन थोरात, तालुका कौन्सिल सदस्य कॉम्रेड रामचंद्र पावरा, संपर्क प्रमुख यांचा समावेश आहे। कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की हे विधेयक केवळ कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जनतेचा आवाज दाबण्यासाठी वापरण्यात येणार आहे। विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर अटकेची टांगती तलवार ठेवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे। आज आझाद मैदानावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा डाव्या आघाडी आणि समविचारी संघटनांचा आझाद मैदानात ते मंत्रालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे। आजपासून महाराष्ट्र शासनाचा अधिवेशन सुरू होत आहे। पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने जो जनसुरक्षा विधेयक पारित करण्याचा डाव घातलेला आहे तो माणसाच्या स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीवर घाला आहे। तसंच अर्बन नक्षलवाद असं म्हणून जे चळवळीमध्ये काम करतात, जे पत्रकार जो सरकारच्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर या कायद्याचा बडगा उडवला जाणार आहे। विशेष म्हणजे या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की या कायद्यामध्ये ज्याला अटकवलं जाईल त्याचे जामीन जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय न देता त्याचे जामीन हायकोर्टात होईल। म्हणजे चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याचा हा जो विधेयक येत आहे तो विधेयक हुकुमशाही विधेयक आहे, लोकशाहीच्या विरोधी आहे। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डाव्या आघाडी आणि एक संघर्ष समिती तयार करून या विधेयकाला जोरदार विरोध केला जात आहे। म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी आजचे आंदोलन आहे। तसंच महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचे निवेदन, जवळजवळ 10 मागण्यांचे निवेदन आज प्रांत साहेबांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठवित आहोत। म्हणून आजचे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने होत आहे।